कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। विन्हरेत एसटी बसला अपघात, कारला वाचवताना बस गटारात, 25 प्रवासी सुखरूप बचावले। कळवेत रस्त्यासाठी रास्ता रोको, पाण्यामुळे 4 गावांचा संपर्क तुटला, प्रशासनाकडून उपाययोजनांचे आदेश। कामोठ्यात स्लॅब कोसळून मृत्यू, वडिलांचा मृत्यू, मुलगी जखमी, 6 मजली इमारतीत दुर्दैवी घटना। आणि वळगणींच्या माशासाठी खवय्यांची धाव, अंड्याने भरलेल्या माशांना मागणी, पावसाळ्यात नदीकाठ गजबजले। पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील महाड दापोली मार्गावर विन्हरे कुर्ले हद्दीत आज दुपारच्या सुमारास पिंपरी चिंचवड आगाराच्या एसटी बसला अपघात झाला। समोरून येणाऱ्या एका खासगी कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक लावला। पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने बस रस्त्यालगतच्या गटारात घसरून अडकली। या बसमधून सुमारे 25 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती महाड आगाराचे व्यवस्थापक फुलपगारे यांनी दिली। त्यानंतर प्रवाशांसाठी तातडीने दुसऱ्या एसटी बसची व्यवस्था करण्यात आली। दरम्यान या मार्गावरील तीव्र उतार आणि निसरड्या रस्त्यांमुळे सातत्याने अपघात घडत असल्याने वाहन चालकांनी विशेष काळजी घेऊन वाहन चालवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मार्गावर आज दुपारी एसटी बसचा अपघात झाला। म्हसळाहून दिवे आगार मार्गे बोर्ली पंचतन मार्गे श्रीवर्धनकडे जाणारी एसटी बस कारले परिसरातील तीव्र उतारावर आली असता बाईक स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक लावला आणि बस रस्त्याच्या कडेला कलंडली। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। बसमध्ये असलेले 7ही प्रवासी सुरक्षित असून त्यांना किरकोळ धक्के बसल्याची माहिती आहे। ही बस प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येत होती। अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। पेण तालुक्यातील कळवे ते जोहे मार्गावरील ॲक्सिस बँक समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 4 गावांचा संपर्क तुटत असून शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांनी पाण्यात उतरून आंदोलन छेडले। घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे, तहसीलदार तानाजी शेजाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक नाले मोकळे करण्यास आणि अडथळे तातडीने हटवण्याचे आदेश दिले। आंदोलनात महिला, विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी कलवे गावचा सरपंच सतीश नारायण पाटील। आम्ही वर्षभर बीडब्ल्यूला अर्ज व्यवहार करून पत्रव्यवहार करून 30 दिवसातून आम्ही प्रत्येक ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमिटी 30 दिवसातून आम्ही महिन्यातून 2 वेळा तरी जायचो, पण आमच्याकडे प्रत्येक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केला। आज आम्ही तहसीलदार, प्रांत, आमदार साहेब, बीडब्ल्यूडी, कलेक्टर साहेब यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केला, पण आमच्याकडे कोणीच लक्ष लावलं नाही। आज अशी परिस्थिती झालेली आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांना जायला रस्ता नाही, रिक्षावाल्यांना रिक्षा पाण्यात टाकता येत नाही, 2 व्हीलरवाल्यांना गाडी वरती ठेवायला लागतो, जर गाडी टाकली तर त्याला 1,500-2,000 रुपये खर्च येतो। तसेच एसटी पण बंद आहे आणि 4 गावचा संपर्क याच्यामुळे तुटलेला आहे। हा अशी परिस्थिती असताना आज आमच्याकडे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे, त्याचा धिक्कार करतो आणि असं सांगतो त्यांना आजचा हा रस्ता रोको आंदोलन आहे, याचा जर निर्णय जर तुम्ही घेतलाच नाही तर याच्या पुढे आम्ही मुंबई गोवा हायवे बंद करणार आहे। या प्रशासनाचा करायचा काय? प्रशासनाचा करायचा काय? चाललेल्या प्रशासनाचा शासनाला आणि पेण तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे की इथला स्थानिक प्रशासन हाताशी धरून जो पाण्याचा मार्ग ज्यांनी कोणी अडवलेला आहे, तुमच्या फायद्यांसाठी आमचा गणपती कारखानदारीला कधीही विरोध नाही। गेल्या सातत्याने 4 वर्ष मी एसटीच्या प्रवासासाठी भांडत आहे, परंतु गणपती कारखानदारीमध्ये एक येणारी एसटी 2-2, 3-3, 4-4 तास लेट होतो।
वारंवार एसटीवाल्यांची तक्रारी होतात, सतत प्रशासनाशी भांडायला लागतोय. फक्त तुम्ही तुमचा फायदा बघता. माझा कुठल्याही कारखानदारीला विरोध नाही, फायद्याला तुमचा विरोध नाही. खड्डे आणि पाणी साचतो. विद्यार्थी वयोवृद्ध यांचे खूप हाल होतात. येणाऱ्या वाहनांच्यातून दगड उडले जातात. ते एखाद्याच्या जर वर्णी लागले तर त्यांनी कोणाचा आधार घ्यायचा? हा आधार शासनाने या लोकांना जनतेला द्यायला पाहिजे. नेहमी तक्रार करून सुद्धा याचा काही उपयोग झालेला नाही. म्हणून हे आंदोलन करण्याचं मागे पडलेलं आहे. हे का पडलेलं आहे ते शासनाने जाणून घ्यायचं आहे. काल पीडब्ल्यूडी लोक आली होती पण त्यांनीही काही उपचार केलेला नाही. हा कशासाठी? आणि तुम्ही जर खरोखर बघितलं तर ह्या रस्त्याला दोन्ही बाजूनी दगडांची फिटिंग होती आणि हा रस्ता किती मोठा होता. त्यावेळेला सुद्धा ही लोक हे विद्यार्थी या घाणीतून शाळेत वयाला हायस्कूलला जात होते. मग आता ही अवस्था का? त्यावेळेला का पाणी साचत नाही? ही मला माझी विनंती शासनाला आहे. नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 10 साई सिद्धी सोसायटीत आज पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेत घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून 39 वर्षीय सुरेश लोखंडे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची 12 वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे जखमी झाली आहे. सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान दोघेही झोपेत असताना बेडरूममधील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत सुरेश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी वेदिकावर कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून इमारतीच्या सुरक्षिततेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून दुर्घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. नवी मुंबईतील नेरुळ परिसरात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या 2 तरुणींना अचानक विजेचा धक्का बसल्याने त्या रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत दोन्ही तरुणींना सुरक्षित स्थळी हलवले. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून विजेचा धक्का नेमका कशामुळे बसला याचा तपास सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नक्कीच आज इथं एक दुर्दैवी घटना घडली असं आपण बोलू शकतो. 2 मुली कॉलेजवरून येत असताना इथं ओपन वायरवर त्यांचा पाय पडून त्यांना शॉक लागलेला आहे. नशिबाने त्या सुखरूप आहेत, त्यांना जास्त इजा झालेली नाहीये. पण शॉक नंतर आता 24 तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि आपल्या पालिकेच्या 40 मध्ये त्यांना आता शिफ्ट करण्यात येणार आहे. नक्कीच अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडायला नकोत. आम्ही MSCB असो किंवा इतर प्राधिकरण ज्यांच्या माध्यमातून हे चूक झाली असेल तर त्यांना त्याविषयी जाब विचारणं आणि त्यांच्या जिथं जिथं असे कनेक्शन असतील ते चेक करून तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात येणार. सध्या त्यांना इथूनच जवळ DY पाटील हॉस्पिटल आहे तर ते तिथं ऍडमिट केलेलं, पण त्यांचं ICU इलेक्ट्रिक काहीतरी इश्यू आहे म्हणून आपण त्यांना आपल्या 40 NMC जे आहे तिथं शिफ्ट करतोय आणि ICU मध्ये 24 तास त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येणार आहे. त्या शुद्धीवर आहेत, व्यवस्थित बोलतायत, पण एक 24 तास ऑब्झर्वेशन नंतरच ते डॉक्टर सांगतात की त्यांची कंडिशन समजेल आपल्याला. महासभेमध्ये भूमिगत वाहिन्यांचा मोठा गाजतो, तर अशा घटना घडल्यावरती पुढे काय ऑपरेशन करता येईल किंवा काय? नक्कीच आपण भूमिगत लाईन करताना त्या योग्य पद्धतीने कराव्यात. बऱ्याच वेळा ह्या परत खोदून ज्या वायरी काढल्या जातात त्या कुठेतरी खोदताना तुटतात आणि मग नंतर त्यांना नुसतं टेप लावून तसंच ठेवलं जातं. पावसाळ्यात जेव्हा एक तर रस्त्याचं काम आपण चांगलं केलेलं असतं ते खोदल्यानंतर ते प्रॉपर रिपेअर करत नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा त्या भर पावसात ते वर वायर येतात तर असे म्हणजे दुर्घटना घडतात. तर नक्कीच महासभेमध्ये आपण हा विषय घेऊन तत्पूर्वी MSCB किंवा जे पण प्राधिकरण आहेत त्यांना पर्सनली त्यांची मीटिंग लावून त्यांना याविषयी पूर्ण सूचना देऊन तात्काळ त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी सांगणार. नक्कीच आता जबाबदार म्हणजे ते शोधतायत, कारण MSCB ची आहे लाईन की दुसऱ्या कोणाची आहे. इथं बऱ्याच प्राधिकरण जसं आपल्या
पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण ते सुरू आहेत, तर त्यांचं म्हणणं आपली लाईन नाहीये की जर ते आपली लाईन असली तर ते बंद झालं असतं. मग इथं कुठल्या माध्यमातून हा वायर कोणाची आहे ते शोधायचं काम सुरू आहे. सध्या त्यांनी मेन जे स्विच आहेत ते पूर्ण बंद केले, त्याच्यामुळे इथं तसा इश्यू नाहीये. पण आता ते शोधून नंतर जे कोणी त्याच्यात जबाबदार असेल त्यांना नक्कीच या संदर्भात जे योग्य ती त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार, कारण त्यांच्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका लांजा तालुक्यातील वेरळ घाटाला पुन्हा बसलाय. मंगळवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे घाटात पुन्हा दरड कोसळून रस्त्यावर माती आणि दगडांचा मोठा ढिगारा साचला. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात याच घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. ताज्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील वाहतूक सध्या एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली आहे. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साह्याने युद्धपातळीवर काम सुरू असून वाहतूक पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने वाहन चालकांनी वेरळ घाटातून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुहागर तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या नाले दुथडी भरून वाहत असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शृंगारतळी आबलोळी मार्गावरील कोतळूक परिसरात रस्त्यालाच नदीचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्यावरील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढलाय. विशेष म्हणजे याच मार्गाने शाळकरी विद्यार्थी देखील दररोज पायी प्रवास करत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून हा मार्ग सुरक्षित करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. यंदा उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे आता महाड आणि पोलादपूर तालुक्यातील नद्या ओढे मासेमारीसाठी गजबजू लागले आहेत. पावसाळ्याची सुरुवात होताच वळगणीच्या माशांसाठी खवय्यांची धडपड सुरू झाली असून गावागावात नागरिक वळगण मारताना दिसत आहेत. सावित्री, कामठी, ढवळी, सोळई आणि काळ नदीपात्रात आदिवासी बांधव दिवस रात्र जाळे टाकून मासेमारी करत आहेत, तर अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक मच्छरदाणी, झिला आणि पाग यांच्यासारख्या सहाय्यानं वळगण मारत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या वळगणीत शिवडा, मळा, खवल यांसह विविध प्रकारचे मासे पकडले जात असून विशेषतः अंड्याने भरलेल्या माशांना मोठी मागणी आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच मासेप्रेमींची चंगळ सुरू झाली आहे. उशिरा काय विना पण पावसाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नदी जवळ असल्या कारणाने इथे मासेमारी मोठ्या प्रमाणात होती. जिला पाक असे इतर मच्छरदाणी ह्याने इथे मोठे मासे पकडतात. कोणत्या प्रकारचे मासे? इथे खवय्यांची देखील भरपूर गर्दी असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग शहरात भर दिवसा घडलेल्या चाकू हल्ल्याच्या प्रयत्नामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे बंधू रोहन चव्हाण यांच्यासह आणखी एका स्थानिक तरुणाचा थोडक्यात जीव बचावल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोवा पासिंग वाहनातून आलेल्या एका तरुणाने स्थानिक तरुणावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यासह नागरिकांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. शहरात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री द्यावी अशी मागणी देखील पुढे येते. या घटनेमुळे दोडामार्गमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून पुढील पोलीस कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यात सातत्याने समोर येत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांवरून ठाकरे, शिवसेना आणि युवासेना आक्रमक झाली आहे. कुडाळ येथील आठवडा बाजारात युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली उपरोधिक पद्धतीने पेपर विक्री केंद्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि सरकारच्या भूमिकेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. भर पावसात आंदोलनकर्त्यांनी शिक्षण मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षा व्यवस्था पारदर्शक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. निश्चितच हे उपरोधिक आंदोलन आज आमच्यावर करण्याची वेळ आली आणि या सरकारने आणली आहे. गेली 1 वर्ष बघितलं तर मुलांच्या भवितव्याशी कोणतंही देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे. मुलं अभ्यास करतायत, कोणतं नियोजन करतायत आणि आम्ही उद्या परीक्षेला जाणार अशा पद्धतीने मुलं रात्रंदिवस
आपले डोळे फोडून अभ्यास करतात आणि त्यांना आदल्या दिवशी कळतं ह्या नालायक सरकारमुळे पेपर फुटला आहे आणि परीक्षा रद्द झाली आहे आणि मुलं हताश होऊन जातात. आज मुलांच्या भवितव्याशी पूर्णपणे छेडछाड हे सरकार करतंय आणि सरकारचे कुठेतरी डोळे उघडावेत म्हणून आम्ही स्पेशल ऑफर आज बुधवारच्या कुडाच्या बाजारमध्ये देऊन सरकारचे डोळे उघडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. आत्महत्या करताय, मुलांना आत्महत्या करण्याची वेळ आणि याच्या पुढे परीक्षा द्यायची की नाही याबद्दल मुलं साशंक राहणार आहेत आणि या संदर्भात आज आम्ही हे आंदोलन सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मान्सून ऑफर लावली आहे. मान्सून ऑफर म्हणजे काय, आता शिक्षण मंत्री विकतातच आहेत ना पेपर, ते ऑफर देत आहेत, आमदार खासदार फोडतायत आणि आता मुलांचं भवितव्य फोडतायत. त्याच्यामुळे कुठेतरी हे उपरोधिक आंदोलन करण्याची आणि सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आमच्यावर आली आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. रोहा तालुक्यातील बोरघर येथील श्री काळभैरव मंदिर परिसरात भाविक, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी CSR निधीतून उभारण्यात आलेल्या बाकड्यांचे लोकार्पण उत्साहात पार पडले. ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक राजेंद्र जाधव यांच्या हस्ते या सुविधेचं उद्घाटन करण्यात आले. मंदिर परिसरात बाकड्यांची आवश्यकता लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जाधव यांनी CSRच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली. युवकांशी संवाद साधताना राजेंद्र जाधव यांनी समाजात परिवर्तन घडवण्यासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या मुठभर लोकांचीच गरज असते असं सांगत युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलंय. कार्यक्रमात तालुका क्रीडा समन्वय अधिकारी रवींद्र कानेकर यांनी देखील युवकांना शिक्षण, कौशल्य विकास आणि स्पर्धात्मक क्षेत्रात प्रगती करण्याचे मार्गदर्शन केले. गावाच्या विकासासाठी भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बोरघर गावचे तरुण सम्यक सुटे आणि प्रणित भगत आणि पूर्ण आमचा बोरघर गावचा तरुण वर्ग यांनी मागणी केल्यानुसार आमचे मित्र आणि रोहा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष जितेंद्र जाधव यांच्या माध्यमातून आज या मंदिराच्या प्रांगणामध्ये 4 ते 5 त्यांनी बसायला बाकडे सुंदर दिलेले आहेत. आज सगळे बाकड्यांवर बसलेले आहेत आणि आमचा जितेंद्र जाधव हा सामाजिक क्षेत्रामधला एक अतिशय वैचारिक असा उगवता तरुण आहे की तेव्हा आपला गावाची आठवण तर करतोच, त्या भागातल्या आपल्या शाळेल्या विद्यार्थ्यांना मदत तर करतच, परंतु या परिसरामध्ये त्यांचा खूप चांगलं लक्ष आहे, बारकाईने लक्ष आहे आणि या भागातील तरुणांचं सांघिकपणा आणि तरुणांना लागणाऱ्या गोष्टी आणि मार्गदर्शन आमचा जितेंद्र जाधव देतो. त्याच माध्यमातून आज या ठिकाणी बोरघर गावामध्ये तरुणांच्या प्रयत्नातून बाकडे मिळालेले आहेत. मी जितेंद्र जाधव यांचं खरंच कौतुक करतो की जितेंद्रची ओळख या भागामध्ये इतकी आता झालेली आहे की लोकप्रियता झालेली आहे की जितो आता जरी इलेक्शनला उभा राहिला तरी तो निवडून येईल एवढं मला असं वाटतं. तरुणांमध्ये त्याचा आता लांडर, बोरघर, तलागर, निवी या पट्ट्यामध्ये त्याची ओळख आहे, परिचय आहे. आणि मित्रांनो की आपण मगाशी खूप संवाद केला, एकमेकांजवळ बोललो की आपण खेळाबरोबर आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा इतर आमचे कानेकर सरांनी ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत या जर तुम्ही आत्मसात केल्यात तर यश लांब राहणार नाही, यश निश्चित आपल्याजवळ आहे. आणि पुन्हा एकदा मला या गावामध्ये बोलवला, तरुणांजवळ संवाद करण्याची मला संधी जितेंद्र जाधव आणि आमच्या तरुण मित्रांकडून मला मिळाली आणि या बाकड्यांचा वापर बसण्यासाठी आणि चांगला विचार एकमेकांना देवाणघेवाण करण्यासाठी होईल. आणि पुन्हा तरुणांनी काही मागणी केली एक सार्वत्रिक हितासाठी, तीसुद्धा आपण पत्रकारांच्या आणि इतर CSRच्या माध्यमातून पूर्ण करू. पुन्हा एकदा या पावसाने पण सुरुवात चांगली केलेली आहे. पुन्हा एकदा मी सगळ्यांना चांगला एक मेसेज दिलेला आहे. आमच्या राकेश भगतला वगैरे सांगितलेलं आहे की पुढे काही झाडं लावायची असेल तर झाडंसुद्धा आपण देऊ, कारण बोरघरचा परिसर हा झाडांमध्ये आधीच चांगला फुललेला आहे, आता निवी झालेला आहे, तळागरसुद्धा चांगला झालेला आहे. आता लांडरचा पट्टा आपण यावर्षी घेतलेला आहे. पाऊस उशीर आहे त्याच्यामुळे आपण थांबलेलो आहोत. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना चांगल्या भवितव्यासाठी, यशासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. भरणे जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या वतीने गावभेट दौरा उत्साहात पार पडला. दौऱ्याची सुरुवात शिरवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर तुळशी खुर्द, तुळशी बुद्रुक, खवटी, नातूनगर, अपेडे, निळवणे, शिरवली, कळबणी, करटेल, उधळे, कशेडी, चिंचवली, शिंगरवाडी, वेरळ, भरणे आणि जांभोडे या गावांना भेट देत शाखा प्रमुख, आजी-माजी पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. संघटनात्मक वाढ, पक्ष बांधणी आणि आगामी काळातील नियोजन यावर यावेळी चर्चा करण्यात आली. या दौऱ्यात महिला आघाडी तालुका संघटक अंकिता बेलोसे, उपविभाग संघटक आरती दळवी, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, जनार्दन मोरे तसेच सिद्धार्थ निकम यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरज ग्रामपंचायतीत हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त
कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पंचायत समिती खेड, तालुका कृषी कार्यालय आणि बोरज ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती डॉक्टर अफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्या रेवती पाटील, जाई अमरे, नम्रता तांबट यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या खाडे, बोरज ग्रामपंचायतचे प्रशासक, सरपंच विशाल घोसाळकर, ग्रामपंचायत अधिकारी सुधाकर लवंदे यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी आदी अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आधुनिक शेती, शाश्वत कृषी पद्धती आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। विशेष म्हणजे विशेष शेतकरी मार्गदर्शक म्हणून पत्रकार बाळू संदरे यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। आज कृषी दिन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बोरज ग्रामपंचायत इथे आपण साजरा केला आहोत। महिला शेतकरी आणि बंधू शेतकरी हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज आम्हाला इथे बऱ्याच योजनांची माहिती हे आपल्या कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी विभाग यांनी दिलेली आहे आणि ह्या योजना राबवण्यासाठी सहकार्य करणारही त्यांनी आवाहन केलेलं आहे। फार्मर ID हा महत्त्वाचा एक घटक आहे, त्यासाठी त्यांना प्रयत्नशील आहेत की सर्व शेतकऱ्यांचा हे फार्मर ID सुरू करण्यात यावा। आपल्याला नवीन पद्धतीने झाड किंवा आंबा आपला कलम कसा लावायचा या शेतकऱ्यांना ते समजून सांगितलेलं आहे आणि पुढे शेतकरी याचप्रमाणे झाडं लावतील यांची त्यांना एक नोंद घ्यायची आहे। आज इथे मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामस्थ, बोरज, निगडे, शिव इथे उपस्थित राहून सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे या कार्यक्रमासाठी। त्यासाठी मी त्यांचा आभार मानते, कृषी विभागाचा आभार मानते, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि सभापती यांचा आभार मानते। धन्यवाद। वृक्षतोड हे एक फार गंभीर विषय आहे, त्याने सॉइल इरोजन हा प्रकार बराच मोठ्या प्रमाणात आपल्या विभागात होत आहे। कारण आपल्या इथे जर वृक्ष याच प्रमाणात जर तोड होत राहिली तर पुढे आता पाण्याची समस्या पण यावर्षी आपण बरंच हे संकट ओढलेले आहे। परत यावर्षी फक्त 86% पाऊस आपल्याला भेटणार आहे याचा आपल्याला एक इशारा दिलेला आहे। तर आम्ही पंचायत समितीमधून पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतमध्ये राबवला पाहिजे हा त्यांना आवाहन केलेलं आहे। वृक्ष लागवड हा पूर्ण हा महिना जुलै महिना आम्ही हा कार्यक्रम करणारच आहोत आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 100 कलमं एव्हरी इयर दिली जातात। तर सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन की ती वृक्ष लागवड आपल्या जवळच्या एरियामध्ये नक्कीच त्यांनी लागवड करून घ्यावी। 1 जुलै माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी केलेली आहे। आजचा हा कार्यक्रम तालुका आणि पंचायत समिती कृषी विभागाकडून राबवण्यात आलेला आहे। बोरज ग्रामपंचायतीचं यामध्ये खूप मोठं सहकार्य आहे। आज बोरजमध्ये आपण कार्यक्रम घेतला गेलेला आहे आणि इथे सगळ्यात चांगलं म्हणजे झाड कमी पाण्याच्या बचतीमध्ये चांगलं योग्य पद्धतीने त्याची लागवड कशी करावी ह्याचा डेमो आपल्याला कृषी खात्याकडनं दाखवला गेलेला आहे। तरी सर्व ग्रामस्थांना आम्ही सांगू, कृषी खातं सांगतात की ह्या पद्धतीने लागवड केली तर पुढे भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईमध्ये सुद्धा आपण झाडं जगू कशी आणि ती जोपासू कशी ह्याचं एक डेमो प्रात्यक्षिक आपल्याला दाखवलं आहे। त्या पद्धतीने झाडं लागवड करण्यात यावी आणि झाडं तोडण्यापेक्षा झाडं जास्तीत जास्त वाचून उद्या येणारं मोठं पाणी संकट ह्यावेळेस आपल्याला सुरुवातीला जूनमध्येच त्याचा अनुभव आलेला आहे, तर ते पाणी संकट कसे दूर करता येईल ह्याचं एक कृषी खात्याकडनं आपल्याला सांगितलेलं गेलं आहे। त्या पद्धतीने झाडं लागवड केली तर आपल्याला त्या संकटावर मात करता येईल आणि एकाबरोबर अनेक उत्पन्न कसं घेऊन अनेक झाडं लावून उत्पन्न कसं वाढवता येईल, अनेक उपजीविकेचे साधन शेतीमार्फत कसे केले जातील आणि उत्पन्न वाढवून राहणीमान कसं उंचवता येईल याची थोडक्यात माहिती कृषी खात्याने दिलेली आहे। तरी माहिती सर्व ग्रामस्थांना आम्हाला देखील खूप उपयोगाची आहे। आजचा कार्यक्रम कृषी खात्याने खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला, त्याबद्दल खात्यातील सर्व अधिकारी वर्ग
तसेच कर्मचारी वर्ग यांचे सर्वांचे खूप खूप आभार. आणि बोरज ग्रामपंचायतीची देखील आज त्यांनी इथे कार्यक्रमासाठी जागा अवेलेबल करून दिली. ग्रामस्थांचे आज ते हजर राहिले. त्यांनी वेगवेगळ्या योजना माहिती करून घेतलेल्या आहेत. त्याबद्दल सगळ्यांचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांमार्फत सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार. थँक्यू. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाड येथे कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालयाच्या वतीने शहरातून भव्य कृषी दिंडी काढण्यात आली. जपूया माती पिकूया मोती अशा घोषणांनी महाड शहर दुमदुमून गेले. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, माती परीक्षण आणि पाणी परीक्षण या विषयावर जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांचा रोपे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार महेश शितोळे यांनी कृषी दिन हा शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव करणारा दिवस असल्याचं सांगत कृषी महाविद्यालयाचा उपक्रम रायगड जिल्ह्यासाठी दिशादर्शक असल्याचं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोहा पंचायत समिती कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आधुनिक सेंद्रिय आणि एकात्मिक शेती पद्धतींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती विजया पाशीलकर, उपसभापती संजय मांडलुसकर, गटनेते किसनराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य निधी जाधव यांच्यासह गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणांनी शेतीकडे वळणे ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले. कृषी तज्ज्ञांनी हवामान बदल, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिला गटांपासून वंचित राहिलेल्या आहेत, तर त्यांना जास्तीत जास्त गटामध्ये कशा त्या सहभागी होतील, कशा उमेद अभियानामध्ये एकत्रित येतील, त्याच्यासाठी प्रयत्न आमची टीम तर करतच आहे. पण मी आपणा सर्वांना विनंती करते की तुमच्यामार्फत ही जर गटबांधणी पूर्ण झाली तर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचतील. त्याचप्रमाणे आता आपण काय केलेलं आहे की गटांना बँकेमार्फत 10 लाख 15 लाखाचा आपण कर्ज पुरवठा करतो. पण आता व्यवसाय वाढत आहेत, कारण का छोटे व्यवसाय आपले राहिलेले नाहीत. महिलाही मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करतात. आज जर तुम्ही बघितलं तर सॅनिटरी पॅडपासूनचे व्यवसाय आपल्या महिलांचे चालू झालेले आहेत. मग अशा वेळी वैयक्तिक व्यवसायासाठीही कर्ज शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. मग तो वैयक्तिक जो कर्ज आहे तो 1 लाखापासून 5 लाखापर्यंत, आणि तेही फक्त 1% व्याजाने आपण त्या महिलांपर्यंत पुरवत आहोत. तर ही जी माहिती आहे ती आपापल्या घरांपासून आपापल्या गावांपर्यंत आणि आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकाने पोहोचवावी अशी मी विनंती करते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.